बीडच्या गाजलेल्या मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात अत्यंत महत्त्वाची सुनावणी पार पाडली आणि यानंतर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी माध्यमांसमोर एक खळबळजनक दावा केलाय। धनंजय देशमुख यांच्या म्हणण्यानुसार त्यांना आणि त्यांच्या नातेवाईकांना वेगवेगळ्या नंबरवरून धमक्यांचे फोन येत असून ही केस थांबवण्यासाठी दबाव टाकला जातोय। या प्रकरणी त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रारही दाखल केली आहे। दरम्यान कोर्टात आज आरोपींच्या वकिलांना पुराव्यांचे पेनड्राईव्ह देण्यात आले, मात्र पंचनाम्याचे व्हिडिओ ई साक्ष या ॲपवर असल्याने ते देण्यास सरकारी पक्षाने नकार दिला। सर्वात मोठा धक्का म्हणजे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती रद्द करण्यासाठी आरोपींनी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळून लावलाय। दुसरीकडे गेल्या 14 महिन्यांपासून फरार असलेला मुख्य आरोपी कृष्णा आंधळे याच्यावर सीआयडीने आता 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले असून मराठी आणि कन्नड भाषेत परिपत्रके काढली आहेत। 9 डिसेंबर 2024 रोजी एका कंपनीची खंडणी रोखण्याच्या रागातून संतोष देशमुखांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती। या प्रकरणात आतापर्यंत 7 आरोपींना मकोका अंतर्गत अटक करण्यात आली असून पुढील सुनावणी 7 एप्रिल रोजी होणार आहे।